हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा तालुक्यात 7 जुलै रोजी पहाटे 3 वाजेपासून पावसाची संततधार सुरू झाली होती। वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट नसल्याने किरकोळ घटनांना वगळता कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं प्रशासनातर्फे माहिती देण्यात आली आहे। तालुक्यात पर्यटन स्थळांपैकी तातापाणी गरम पाण्याचे झरे, साखरचोंड वॉटरफॉल या खोल दरी धबधबाजवळ पर्यटकांना वणीबाग उंबरठाणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बंदी घातली होती। भिवतास धबधबा येथे बाहेर पोलीस ठाणे तसेच वन कमिटी यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। तर हदगड येथे किल्ल्यावर जाण्यास ग्रामपंचायतीने मज्जाव करण्यात आला होता। प्रशासनाला आव्हानाला दाद देत नागरिकांनी घराबाहेर न पडण्यास पसंत केलाय। दुसरीकडे सतत 17 ते 18 तासांपासून संततधार सुरू असून तालुक्यातील नार, पार, गिरणा, अंबिका, तान, मान, कावेरी, वाजडी या नद्यांना महापूर आला असून दुथडीवरून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे। तालुक्यात बहुतेक नद्यांवर पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या पाईपच्या मोऱ्या, फरशी असलेल्या जीर्ण झालेल्या मोरीवरून पावसाचे पुराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। त्यामुळे तालुक्याबरोबरच शेजारच्या गावाशी संपर्क तुटलाय। मोबाईल सेवा दळणवळण अगदी ठप्प झाली आहे। कवेली मनखेड रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। तर तालुक्यातील पिंपळसोंड, कुकुटदोणे, बोरसोंड, खोकरी, उंबरपाडा, पांगरणे, नटवरपाडा, आंबेपाडा, मनखेड, फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। 15 ते 20 तासांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत संपर्क तुटलाय। तालुक्यात आज पावतो 435 मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या 15 तासात 150.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे। तर मित्रांनो, आमच्या आमदा पळसण या गावाजवळच फणसपाडा म्हणून एक छोटासा आमचा पाडा, गावाचा पाडा आहे आणि त्या पाड्याजवळच हे जे आपण पाहून राहिलो आहे, हा जो पॉईंट आहे याला नेकलेस पॉईंट असं म्हटलं जातं। हा बघू शकताय, एक जमिनीचा भाग इथं पुढे आलेला आहे आणि त्याला वेढा घालून आमची ही नार नदी पश्चिमेकडं वाहत आहे। तेव्हा बघू शकताय हा नेकलेस पॉईंट सुंदर आहे। इथं वांगणकडून येणारा हा नाला इथं नदीला भेटतो आणि ही तिकडनं वरून नदी येते, बघू शकताय। आणि आता थोडासा पूर कमी झालेला आहे। खूप पाऊस होता, पहाटेपासून रात्रभर पाऊस होता आणि त्या पावसामध्ये ही नदी खूप जोराने, खूप वेगाने आणि खूप तिचं पात्र भरलं होतं, परंतु आता कमी झालेली आहे। तरीही मी तुमच्यासाठी दाखवत आहे। स्वराज्य न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।